त्याच दिवशी 2 कामं आलती तो. दादा मला काय म्हटले, मी त्या कामावरनं जाऊन येईपर्यंत की नाही सगळी चिराचिरी करून टाक. मी तासाभरात डाव सगळा संपवून टाकला. आणि आज नाश्त्याला मस्तपैकी बघा की भाकरी भाजी कढी पण होती. मस्तपैकी नाश्ता केला. आणि दादाला मला अजून एक काम सांगितलेलं, ते म्हणजे की नाही मटकी पण शिजवून ठेवायला सांगितलेली आणि डाळ पण शिजवून ठेवायला सांगितलेली. ते पण करून ठेवलं. आणि तुम्ही म्हणशीला यो भांडे का कसाला आहे, तर भांडे भावनो विषय कसा झालता माहिती आहे काय, मम्मी पप्पा त्यांनी सगळी की नाही आज डोंगराला गेलती, त्यामुळे ही भांडी पडलेली आणि येणार होती उद्या. मग ही भांडी मस्तपैकी घासून बिसून घेतली. त्या ओढ्यात की नाही दादा तिकडनं आले बघा, डायरेक्ट फुडणी मारायला चालू. पण दादाला किती वेळ लागते, तासाभरात की नाही दादानं सगळे जेवण तयार करून ठेवले. मग काय करायचं विषय, जेवण सगळं असं डब्यांनी बिवांनी भरून घेतले आणि निघालो बघा. जेवण द्यायला होतं, लांब काय द्यायचं नव्हतं, हनुमंतवाडीतच द्यायचं होतं. 15-20 मिनिटात की नाही टायमिंगमध्ये त्यांना जेवण पोचवलं आणि तिथनं गाडीची वळवली. आणि अक्षा आपल्यासोबत होतं जा, तर अक्षाला घेऊन की नाही अक्षांच्या घरातला फ्रीज पण आणायचा होता. तो फ्रीज आणायला आम्ही आलो, तो फ्रीज भरला. आणि भावनो फ्रीज बघा कसा आहे, फक्त 13,500 रुपये हप्त्यावर घेतला, एवढा काय विषय नाही. मग आमचा अक्षभाऊ काय करते, तर आमचा अक्षभाऊ की नाही दातं तयार करते बघा, डेंटल लॅब आहे भावाची, ते पण घरात. हे बघा कसं बनवा लागले. मग म्हटलं वाजल्यात आता 5, म्हटलं अक्षाला जरा जाता जाता गाडी सकाळपासून फिरल्या, गाडीत मस्तपैकी पेट्रोल टाकलो, घरला आलो. मस्तपैकी 7 वाजलेले, देवीला नमस्कार केला, देवा लावला आणि असलं दमल्यालो भावा, पडलो बघा सप्पईमध्ये.